नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्यासाठी पहिला प्रश्न असेल, कोणता मासा हवेत उडू शकतो? ए हवेल फिश, बी फ्लाइंग फिश, सी जेली फिश, डी डॉल्फिन फिश। या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन बी फ्लाइंग फिश। तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असेल, भारतात कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन होते? ए महाराष्ट्र, बी पंजाब, सी पश्चिम बंगाल, डी हरियाणा। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल। तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असेल मित्रांनो, गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? ए गोवा, बी बिहार, सी पंजाब, डी उत्तर प्रदेश। बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पंजाब। तुमच्यासाठी चौथा प्रश्न असेल मित्रांनो, गुलाबी शहर कोणत्या राज्यात आहे? ए राजस्थान, बी तामिळनाडू, सी कर्नाटक, डी महाराष्ट्र। बरोबर उत्तर आहे ए राजस्थान। प्रश्न 5वा असेल, भारतातील कोणते शहर पानासाठी प्रसिद्ध आहे? ए आग्रा, बी मुंबई, सी कलकत्ता, डी बनारस। आणि बरोबर उत्तर असेल डी बनारस। तुमच्यासाठी 6वा प्रश्न असेल, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? ए खो खो, बी हॉकी, सी क्रिकेट, डी कबड्डी। बरोबर उत्तर असेल बी हॉकी। तुमच्यासाठी 7वा प्रश्न असेल, कोणत्या देशामध्ये अर्ध्या रात्री सुद्धा सूर्य चमकतो? ए भारत, बी पाकिस्तान, सी नॉर्वे, डी जपान। आणि बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नॉर्वे। तुमच्यासाठी 8वा प्रश्न असेल, असा कोणता प्राणी आहे जो पाण्यात राहतो पण पाणी पित नाही? ए कासव, बी मासा, सी मगर, डी बेडूक। आणि तुम्ही तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बेडूक। तुमच्यासाठी 9वा प्रश्न असेल मित्रांनो, कोणते फळ खाल्ल्याने बुद्धी तेज होते? ए डाळिंब, बी फणस, सी केळी, डी आंबा। तुमचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नोंदवू शकता। याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए डाळिंब। तुमच्यासाठी 10वा आणि शेवटचा प्रश्न असेल मित्रांनो, भारत सोडून आणखीन कोणत्या देशात गायीची पूजा होते? ए नेपाळ, बी कॅनडा, सी जपान, डी अमेरिका। आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। अशाच प्रकारचे सामान्य ज्ञानावर आधारित व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।